सकाळच्या घाईगडबडीत चीज चिकन सँडविच कसे बनवायचे चला आपण बघू. हे चीज सँडविच मुलं आवडीने सुद्धा खातील याची गॅरंटी माझी आहे. आज आपण बनवणार आहे झटपट चिकन सँडविच. मी त्याच्यासाठी 2 सँडविचसाठी 4 ब्रेड घेतलेत, ज्याची साईडनी कापून घेतली आहे. याच्यामध्ये आहे आपला शेजवान चटणी, बटर, 2 चीज. आधी व्हिडिओ केला होता पॅटीसचा, त्याचं चिकन आहे. आता हे आपण झटपट करून टाकणार आहे, कारण की आता आपल्याला ते मुलाला टिफिन द्यायचं आहे. रेडी टू ईटवाली चटणी घ्यायची शेजवान आणि थोडीशी लावायची खाली. चिकन आपण याच्यावरती घेऊया. हे मार्केटमध्ये असे चीजचे स्लाईस भेटतात, ते स्लाईस घेऊन आपण याच्यावरती ठेवून देणार आहोत. हे झटपट रेसिपी आहे, जी तुम्ही झटपट लगेच बनवू शकता आणि मुलांच्या टिफिनला देऊ शकता. आता माझ्याकडे हा टोस्टर आहे, जो मी आता गरम करणार आहे. या प्रकारे उचलून त्या टोस्टरमध्ये जरा फिरून घ्यायचं आहे, जेणेकरून तुमचं जे सँडविच आहे ते चिटकावं नाही. आणि जसंच थोडंसं वरती आपण यालासुद्धा लावणार आहे, की आपला सँडविच जे आहे तो हे नाही राहणार. आता आपण याला ठेवून देणार आहोत याच्यामध्ये. आणि आता वरतीसुद्धा आपण याला असा डीप करणार आहोत, कारण की गरम आहे तर ते लागणार तिकडे. झालं. आता ह्याला आपण क्लोज करणार आहोत आणि हे शिजपर्यंत आपण नेक्स्टची तयारी करणार आहोत. आता नेक्स्ट सँडविच बनवण्यासाठी पण आपण सेम प्रोसेस करणार आहोत. याच्यावरती आपण शेजवान चटणी रेडी टू ईटवाली लावणार आहोत. आता आपण याच्यावरती हे चिकन टाकणार आहोत. हे चिकन आपण जे पॅटीससाठी बनवलेले आदल्या व्हिडिओमध्ये ही चिकनची रेसिपी अवेलेबल आहे. आता ही चिकन रेसिपी आपण चिकन जे आहे याच्यावरती पूर्ण स्प्रेड करणार आहोत आणि मध्ये याच्याकडे पण लक्ष देणार आहोत आणि याला टर्न करणार आहोत. सकाळच्या धावपळीमध्ये हे झटपट होते. तुमच्याकडे जर भाजी बनवलेली असेल कुठची दुसरी, तरी तुम्ही टाकून हे करू शकता. असं नाही की तुम्हाला चिकनच पाहिजे. तुमच्याकडे कुठची उरलेली भाजी असेल तरी तुम्ही ती भाजी हे करू शकता. आपण बघायचं आहे कसं झालं आहे. त्या बाजूने सुद्धा बघून घेऊया आपण ते झालं आहे का. या बाजूने झाला नाही आहे, त्याच्यामुळे थोडं आपण त्याला या बाजूने होऊ देऊया. गॅसची फ्लेम थोडीशी फास्ट केली तर चालेल, पण पटकन होते त्याच्यामुळे ते इकडेच उभं राहायचं आणि ते लक्ष द्यायचं. काढून घेऊया. हे सँडविच रेडी आहेत. आता आपण याला कापून घेणार आहोत. आता मी 2 सँडविच बनवले आहेत त्याच्या टिफिनसाठी, 2 सँडविच त्याला नाश्त्यासाठी. माझा मुलगा जो आहे तो 9th स्टँडर्डमध्ये आहे, म्हणून त्याची भूक पण थोडी मोठी आहे. आता बोलाल 2 सँडविच सकाळी कोण खाते? माझा मुलगा खातो. त्याच्यामुळे हे 2 सँडविच जे आहे त्याला मी आता नाश्त्याला देणार आहे. विधीनं तुम्हाला 1 ते 2 मिनटात तयार होणारी ही रेसिपी आहे. ही मुलांना द्या आणि तुम्ही करून बघा कशी, आणि मला कमेंट करून सांगा.